नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. 29 महानगरपालिकांच्या प्रताप चोफा आता थंड झाल्या आहेत आणि जी रणधुमाळी होती निवडणुकीच्या, त्या रणधुमाळीला आता शांत झाले आणि आता खऱ्या अर्थाने आजची रात्र आणि उद्याची रात्र खूप महत्वाची आहे मतदारांसाठी आणि उमेदवारांसाठी. या संपूर्ण राज्याच्या महानगरपालिकांच्या रणधुमाळीच्या नेमका कुठले मुद्दे होते आणि काय परिस्थिती आहे नेमका राज्याची ह्या महानगरपालिकेची, खास करून ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भातील नागपूर ह्या ज्या महत्वाच्या नगरपालिका आहेत, ह्या नगरपालिकांवर सर्वाधिक जास्त राजकीय पक्षांचं, सर्व राजकीय विश्लेषकांचं लक्ष होतं. माझ्यावर या महानगरपालिकेच्या चर्चा करण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. ते अनेक वर्ष टीव्ही मीडियामध्ये होते, तसं आता प्रिंट मीडियामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या त्यांना अनुभव अनेक विदर्भ तसंच मुंबई, गोवा ह्या राज्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक कव्हरेज केलेलं आहे. प्रफुल्ल, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की आता निवडणुकाच्या जो प्रचार तोफा होत्या शांत झालेल्या आहेत. आता ह्या राजकारणातल्या ज्या अनेक चिखलफेक झाली होती, ह्या चिखलफेक मधनं मतदारांचे जे मुद्दे जे होते, कुठले मुद्दे जे खास करून लोकांपर्यंत आले पाहिजे ते आलेच नाहीये. फक्त चिखलफेक आणि एकमेक आरोप प्रत्यारोप दिसलं, असंच एक एकंदर चित्र होतं की विकासावर सुद्धा ह्या मत मागितले गेले. संतोष, एक तर सर्वात महत्वाचे जर आपण पाहिलं की या सगळ्या निवडणुका आता आपल्याकडे 3 टप्प्यांमध्ये निवडणुका ज्या आहेत वेगवेगळ्या. आपण एक पहिले घेऊया नगरपालिका ज्या झाल्यात, त्यामध्ये सगळा चिखलफेक जो आहे तो नगरपालिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्या तुलनेत महानगरपालिकेमध्ये तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसणार नाहीये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नगरपालिका या एकूण लोकसंख्येच्या साधारणतः 10% लोकसंख्या असेल की जी नगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी येत असेल. पण सगळ्यात मोठी लोकसंख्या या राज्यातली जी आहे ती महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी येते आणि त्यातल्या त्यात ज्या मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा, त्याचबरोबर नाशिक, पुणे हा जो बेल्ट आहे, या बेल्टमध्ये जवळपास 40% लोकसंख्या जी आहे ती या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात म्हणजे MMR रिजन आणि नाशिक आणि पुणे हा जो ट्रायंगल ज्याला आपण बिझनेस ट्रायंगल म्हणतो, या बिझनेस ट्रायंगल मध्ये ही लोकसंख्या जवळपास 4 ते 5 कोटी 4 ते 5 कोटी लोकांची संख्या जी आहे, मतदारांची संख्या जी या महानगरपालिकांमध्ये येते. या महानगरपालिकांचे जर एकूण आपण प्रश्न पाहिले तर वेगवेगळे आहेत. मुंबई महानगरपालिकेला भेडसावणारे प्रश्न जे आहेत ते वेगळे आहेत. पुणे महानगरपालिकेला भेडसावणारे प्रश्न जे आहेत, नाशिक महानगरपालिकेला भेडसावणारे प्रश्न आहेत. पण खऱ्या अर्थानं या सर्वांवर ही निवडणूक झाली का, तर अजिबात या ठिकाणी निवडणूक झालेली नाही. खऱ्या अर्थानं प्रत्येक राजकीय पक्षांकडनं रस्ते, ट्रॅफिक, त्याचबरोबर प्रदूषण आणि नियोजन, सर्वात महत्वाचं म्हणजे शहरांचं नियोजन. जर मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिकांमध्ये सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर तो FSIचा प्रश्न आहे. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष उठला तर तो FSI वाढवून बिल्डिंगला परवानगी या ठिकाणी दिली जाते आहे आणि अशा पद्धतीनं बिल्डिंगला वाढीव परवानगी दिल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठा ताण जो आहे तो नागरी सुविधांवर येऊन पडलेला आहे. त्यामध्ये तुमचे रस्ते छोटे पडत आहेत, पाण्याची कमतरता या ठिकाणी भासते आहे, जे नियोजन, ट्रॅफिक नियोजन आहे ते या ठिकाणी कोलमडत आहे. या ज्या बेसिक मुद्दे आहेत, या बेसिक मुद्द्यांवर कुठल्याच राजकीय पक्षांनी या ठिकाणी कुठेही आवाज उठवला नाहीये. या उलट सगळ्यात मोठा जो विषय आहे की भावनिक याच्यावर म्हणजे मुंबईचा निवडणूक आली तर ती भावनिक मुद्द्यावर होते, हा मुद्दा महत्वाचाच आहे. पण ज्या डेव्हलपमेंटचे विषय आहेत त्या डेव्हलपमेंट की आम्ही पुढच्या 5 वर्षात काय केलं, आम्ही या ठिकाणी ह्या गोष्टी केल्या आहेत, पण नक्की पुढच्या 5 वर्षात काय करणार आहेत, एकही राजकीय पक्ष जो आहे तो या ठिकाणी प्रचार, प्रत्येकाने आपले अजेंडे जे आहेत ते निवडणुकीच्या पूर्वी त्याचं प्रकाशन केलंय. पण खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत ते अजेंडे पोहोचवण्यासाठी जवळपास सगळेचे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते पुऱ्या पडले नाहीयेत. पण सगळ्यात मोठी जी गोष्ट या निवडणुकीने जर दाखवून दिली असेल तर ती म्हणजे धाक दपटने समोरच्याला नमोहराम करणं आणि त्याला माघार घ्यायला लावणं आणि त्याच्यावर दबाव टाकणं. ही जी आता मी 20 वर्ष राजकीय पत्रकारिता करतोय, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आणि दादागिरी जर झाली असेल तर ती या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रफुल्ल, आपण जर बघितलं की ह्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे इतकी चिकलफेक झाली की म्हणजे वैयक्तिक टीका सुद्धा झाल्यात. मग आपण बघितलं की खास करून ठाकरे ब्रँड, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये खूप आपल्याला तुतुमय बघायला मिळालं.
त्याच म्हणजे महायुतीचे घटक पक्ष आहेत. म्हणजे जर आपण बघितलं की अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, जर पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं की अजित पवार गटने आणि त्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 72 लाखांच्या ज्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून खूप वाद झाला. आपल्याला माहिती आहे महेश लांडगे आणि अजित पवारांचा वाद आज सुद्धा चालू आहे. एकीकडे सत्तामध्ये असताना आणि एक प्रकारे वाद सुरू होते. आणि दुसरीकडे एक ह्या महानगरपालिकेतलं एक असं एक चित्र दिसलं आपल्याला की जे राजकीय दुश्मन होते अनेक वर्ष, म्हणजे आपण गेल्या 5 वर्षापासून बघितलं आणि गेले 20 वर्षापासून ठाकरे बंधू वेगवेगळे होते. हे एकत्र आले. ह्या महानगरपालिकेने एकत्र आणलं. म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा विस्तव आपण बघितलं की काल देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या सभेमध्ये जे शिवतीर्थ सभेवर ज्या प्रकारे त्यांनी लावला तो व्हिडिओ, तो राज ठाकरेंचाच कित्ता जो गिरवला, म्हणजे राज ठाकरे लावला तो व्हिडिओ म्हणतो तीच पलटवार राज ठाकरेंवर केला. आणि उद्धव ठाकरेंवर काय काय राज ठाकरेंनी टीका केली होती. म्हणजे शिवसेनेतनं मूळ शिवसेना बाहेर पडल्यानंतर मनसे स्थापन झाली. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला चित्र बघायला मिळेल सगळं. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्याचप्रमाणे दुसरीकडे आपण हे पण बघितलं की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले होते. अजित पवार ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना सोडून गेले त्यावेळेस त्यांचं भाषण सुद्धा खूप व्हायरल झालं होतं. आणि कशा प्रकारे रिटायर व्हा या प्रकारचं शरद पवारांना त्यांनी सल्ला दिला होता. मात्र पण आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले दोघं, सुप्रिया सुळे आणि आपल्याला माहिती आहे की रोहित पवार किती टीका करत होते. मात्र ह्यावेळेस दोघं एकत्र आले. एकीकडे ठाकरे परिवार एकत्र आला, दुसरीकडे पवार काका पुतणे म्हणजे पवार कुटुंब एकत्र आलं. ह्या सगळं चित्र जे महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला मिळालं, नेमकं ही काळाची गरज होती की पुढची रणनीती आहे, पुढच्या राजकारणाची वेगळ्या लेवलला जाते असं काय, म्हणजे बरंच महाराष्ट्राने खूप बघितलं वेगळं. एक एक गोष्ट तू म्हणाला की ही निवडणूक भविष्याची नांदी आहे का, तर नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने आणि कसं पुढे जाणार आहे त्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहिलं. आता 2019 निवडणुकीची याचा कम्पेअर आपण केला तर तेव्हा शिवसेना भाजप युती तेव्हा देखील वेगळी होती. तेव्हा अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील सभा झाल्या होत्या. पण यावेळी त्या सभा या ठिकाणी होताना दिसत नाही. या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांनी, महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी एक गोष्ट तर नक्की ठरवली की प्रत्येकाने आपापसात महानगरपालिका वाटून घेतली आहेत की काय, असं चित्र जे आहे ते पद्धतशीरपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. त्याला आम्ही मंत्रालयामध्ये रिंग सिस्टीम टेंडर देणं त्याला म्हणतो की बाबा कोणी टेंडर भरू नका, तुम्ही सगळेजण एकत्र या, तुला एक जिल्हा, तुला दुसरा जिल्हा, तुला तिसरा जिल्हा, याला ते रिंग सिस्टीम टेंडर म्हणतात. ते रिंग सिस्टीम टेंडर या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतलं की काय, अशी चिन्ह जे आहेत ते आता दिसू लागले आहेत. जर भाजपाला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची होती तर भाजपामध्ये अमित शहाची देखील सभा या ठिकाणी झाली असली पाहिजे होती, नरेंद्र मोदींच्या सभा या ठिकाणी झाल्या पाहिजे होत्या, ती ताकद या ठिकाणी लावली गेली पाहिजे होती. पण ती कदाचित मनसे आणि शिवसेना यांना एकत्र येऊन ती या ठिकाणी दिली गेली का. ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं ठाणे जर भाजपाची पूर्ण ताकद होती, भाजपा एकटी लढणार होती, तर मग एकनाथ शिंदेनी असं काय केलं की त्याच्यामुळे एकनाथ शिंदेबरोबर भाजपाला युती करावी लागली. म्हणजे तुम्हाला मुंबई महानगरपालिका कोणाजवळ द्यायची आहे का, ठाणे महानगरपालिका कोणाजवळ द्यायची आहे का, मीरा भाईंदर नगरपालिका ही पूर्णपणे भाजप स्वतंत्र लढणार. म्हणजे जिथे भाजप हा पूर्णपणे स्वतंत्र लढणार त्या ठिकाणी भाजप स्वतंत्र. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजित पवारांनी संपूर्ण ताकद पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये लावले, त्याने दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने ठरवलंय की आपल्याला ही निवडणूक सांभाळायची. आता जसं पक्षाच्या नेत्यांना, म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल, त्याच्या नेत्यांचं आहे, त्याचबरोबर स्थानिक नेत्यांचे देखील अतिशय महत्वाची निवडणूक आहे. म्हणजे आता तुम्ही जर म्हटलं की नवी मुंबई मध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा जो वाद आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे. कारण एकतर गणेश नाईकांचा काटा काढायचा किंवा एकनाथ शिंदेचा काटा काढायचा, या दोघांना झुंजवत ठेवून त्यांच्या पाठीमागून लढाई लढायची, असे चित्र जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेत दिसत आहे. नाशिक महापालिकेमध्ये गिरीश महाजन वर्सेस ऑल असं चित्र आहे. तुम्ही जर आता नाशिकचं जर चित्र पाहिलं तर सर्वच्या सर्व राजकीय पक्षांनी यावेळी ठरवलं की बाहेरचा व्यक्ती मला नकोच आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजननी पूर्ण ताकद या ठिकाणी जरी लावली असली तरी देखील सर्वच्या सर्व राजकीय पक्ष त्यांच्या विरोधात आले. मग अंतर्गत भाजपा पण त्यांच्या विरोधात आलेला. ती जर तुम्ही औरंगाबादला पाहिलं तर भाजपा विरुद्ध शिवसेनेच्या बाजूने ऑल एकत्र आलेल्या. तर कुठेतरी ही लढाई स्थानिक नेत्यांच्या अस्तित्वाचा किंवा स्थानिक नेत्यांच्या अस्तित्वाचा विषय आहे.
आणि त्यामुळे त्यांनी बाहेर न जाता आपापल्या जिल्ह्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच या निवडणुकीचे जर निकाल जर आपण पाहिले तर तू जसं म्हणाला की कदाचित भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही जे आहेत पक्ष म्हणजे तू आता अजित पवारांचं नाव घेतलं तर ते राष्ट्रवादीत विलीन होऊन ते पूर्णपणे शरद पवारांचं सत्तेत येतात का, केंद्रात सत्तेत सहभागी होतात का? जर समजा ते जर सहभागी झाले तर मग उद्धव ठाकरे देखील सहभागी होऊन मग एकनाथ शिंदेचा काय होईल? यासारख्या ज्या छोट्या छोट्या ज्या शंका कुशंका आहेत त्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना नाही तर कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी जाणवू लागले आहेत. कारण कोण कोणाचा शत्रू आहे कोण कोणाचा मित्र आहे पूर्णपणे या महानगरपालिकांमध्ये असं भूमिकाच राहिलेली नाहीये की आता काँग्रेस आणि भाजपा हे देखील कल्याण डोंबिवलीमध्ये एका ठिकाणी अंबरनाथ. एकत्र येताना पाहायला मिळतात. अकोल्यामध्ये एमआयएम आणि भाजपा एकत्र येताना दिसते आहे. तर शत्रू कोण कोणाचा शत्रू आहे ते न करता केवळ आपलं अस्तित्व जसं काही जमेल कोणाला सोबत घ्यायचं असेल काय करायचं असेल पण माझं अस्तित्व टिकलं पाहिजे ही या निवडणुकीची एक मुख्य भूमिका राहील. आणि कदाचित तू म्हणाला ते अगदी खरं आहे की पुढची निवडणूक म्हणजे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये नवीन आघाड्यांचं चित्र किंवा मोठी उलथापालथ म्हणजे सत्तेत येणाऱ्यांची सत्तेबाहेर जाणाऱ्यांची मोठी उलथापालथ या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि खूप महत्वाचे प्रफुल्ल, तुम्ही बरोबर मूळ मुद्द्यावर घातला की जी टेंडर पद्धत जी आहे सगळ्या म्हणजे आपण टेंडर घेतो 3 लोक तिकडे जा 3 लोक इकडे या ठरले. पिंपरी चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड म्हणलं का अजित पवारांचा, हा ठाणे एकनाथ शिंदेचा, मुंबई पुन्हा एकदा ठाकरेंकडे, म्हणजे एक फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा सगळं चित्र उभं आहे असं एक दिसतंय. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की हे राजकीय वरच्या लेवलला जे असतात प्रमुख नेते, आता देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा बघतोय की मी केव्हाही म्हणजे आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये तर कधीही त्यांच्याकडे चहा प्यायला शकतो, आम्ही एकत्र येऊ शकतो निवडणुकीनंतर. राज ठाकरे माझे मित्र आहेत, उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलं होतं ठीक आहे. टीका प्रचंड केली आहे त्यांनी आणि खास करून टीका जर बघितलं की अदानींना सुद्धा घेऊन केली होती. पण मात्र त्याला उत्तरही भाजपने दिले. म्हणजे एक दुसऱ्या फळीचे नेते त्याला उत्तर देतात आणि टीका मात्र वरिष्ठ नेते करत असतात. पण ह्यामध्ये सर्वाधिक कुचंबना जी आहे ती कार्यकर्त्यांची होते. कार्यकर्त्यांची निवडणूक आपण म्हणतो महानगरपालिका नगरपालिका आता 4 म्हणजे आज तुमची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती जाहीर सुद्धा होणार आहे. ह्या संपूर्ण याच्यामध्ये मग कार्यकर्ता सुद्धा आता एक जनरली ग्रामीण लेवलला बघितलंय म्हणजे नगरपालिकांमध्ये की वरचे नेते जर युती करतायत अनेक ठिकाणी इथे सुद्धा म्हणजे जळगाव असेल काही इतर नागपूर असेल इतर ठिकाणी नाशिक नागपूर म्हणजे किंवा तुमच्या भागात सुद्धा म्हणजे तिकडचे हे एक 4 फॉर्म भरायचे कुटुंबातल्या नंतर वेळोवेळी सेटल करून घ्यायचे आणि माघार घ्यायची. वरिष्ठ नेते करतात, वरिष्ठ पार्टी नेते करतात म्हणून खालचे कार्यकर्ते सुद्धा त्याच पद्धतीने आता चित्र करायला लागलंय. ही कुठेतरी धोक्याची घंटा म्हणजे जी वैचारिक आपण पक्ष बांधिलकी असतो ती कुठेतरी लोप पावत चालली का? म्हणजे भरोसा म्हटलं निष्ठा एकनिष्ठा ह्या निवडणुकीमध्ये कुठेतरी खुंटीला टांगलेली दिसतोय. संतोष तुला तर काल भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांचं जर एक वैताग आलेलं भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्याचा जर बाईट ऐकला तर ते अतिशय खरं होईल की नक्की भाजपची काँग्रेसीकरण जे आहे ते खूप लवकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालंय किंवा भाजपने ही संस्कृती लवकर अडॉप्ट केली. हे जे त्यांचं म्हणजे अशा पद्धतीचं जे विधान त्यांनी केलेलं आहे ते याचकडे बोट दाखवत आहे की इथे भाजपचा विचारसरणीचा कार्यकर्त्यांचा त्याने किती वर्ष काम केलं याचा काडीचाही संबंध जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे की तुमची निवडून येण्याची क्षमता आहे का, तुमचे एकूण वोट किती आणि तुम्ही निवडणुकीसाठी खर्च काय करू शकतात आणि तुमच्या मागे जी ज्याला आपण म्हणतो दंडशक्ती किती मोठी आहे. हा जो एक महत्वाचा मुद्दा जो आहे हा क्रायटेरिया जो आहे तो सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये भाजप या ठिकाणी अग्रेसर आहे. कारण काही करून मला सीट हारायची नाही आहे ही निवडणुकीची जी पद्धत आहे ती ही या निवडणुकीमध्ये कारण मी पहिल्या या मुलाखतीच्या पहिल्याच मुद्द्यात की आजपर्यंत राजकीय निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंडगिरी जी आहे ती यापूर्वी कधी झाली नव्हती. ती एवढी या ठिकाणी झाली. याचं कारणच काय? जो न्याय म्हणजे जो शक्तिवान त्याला राहण्याचा या ठिकाणी अधिकार आहे
तो संपूर्णपणे भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये आता जो पूर्वकाळात होता तो आता जो आहे तो लागू झालेला आहे की काय अशी जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी या निवडणुकीने दाखवून दिली आहे. त्यामुळे पैसा, ताकद आणि मतांची गणित ही कोणाजवळ असतील, मग कोणी असो, ते आपल्याला या ठिकाणी निष्ठा जाणार निष्ठा आहे ही निष्ठा जी भूमिका निष्ठा आणि निष्ठावंताची काही गरज नाही. निष्ठावंताची गरज नाही. निष्ठा आणि निष्ठावंतांची म्हणजे मी योगायोगाने आता तू म्हणाला की निष्ठा आणि निष्ठावंतांची गरज नाही म्हणून मी योगायोगाने परवाच एक उदाहरण या ठिकाणी दिलंय की राजकारण हे पुढच्या काळामध्ये म्हणजे आणखी 2 वर्षांनी सर्व्हिस इंडस्ट्री होते की काय अशी परिस्थिती जी आहे. कारण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय की साधारणतः तुम्ही आता आमच्याकडनं मतदानाला पैसे घ्या, पण तुमचं काम करताना किंवा मी जेव्हा सही करेन, मी लोकप्रतिनिधी जेव्हा होईल, तेव्हा त्या सहीचे मी पैसे घेईन का? एक तुम्ही मला मतदान करताना पैसे घ्या आणि मी तुमच्याकडनं काम करताना पैसे घेईन. ही जी सर्व्हिस आहे, म्हणजे तुम्ही मला सर्व्हिस द्या, मी तुम्हाला सर्व्हिस देईन. अशी एक सर्व्हिस इंडस्ट्री राजकारणाच्या रूपाने भविष्यात उभी राहील का काय? असं चित्र या ठिकाणी आहे. कारण कार्यकर्ता मी तुमच्यासाठी काय काम केलंय, मी तुमच्यासाठी किती कष्ट काढलेत. आता मनसेचे आपण जर उदाहरणं घेतली तर अनेकांनी जवळपास तडीपारी भोगल्यात या ठिकाणी 30-30, 35-35 केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. शिवसेनेसारख्या पक्षाच्या 40-40 वर्ष लोकांनी संघटना उभी करण्यासाठी इव्हन सगळी शिवसेना फुटली त्यानंतर देखील अनेक जण स्वतः या ठिकाणी राहिलेत. जेव्हा भाजप तिकीट घ्या म्हणून या राज्यामध्ये उमेदवार शोधत होता, तेव्हापासून जी लोक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना ज्यावेळी बाजूला केलेलं आहे, तर नक्कीच सर्वच राजकीय पक्षांमध्ये तळागाळाचा कार्यकर्ता असेल, तो झिजणारा कार्यकर्ता असेल, त्याला व्हॅल्यू या ठिकाणी ठेवलेलं नाहीये. एकच व्हॅल्यू तो म्हणजे निवडून तुम्ही कसं येणार आणि सगळ्यात म्हणजे तुमच्या जो ताकद आणि तुमचा जो पैसा आहे का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. निश्चितच आपण शेवटचा प्रश्न येतो की आता मतदान म्हणजे परवा मतदान आहे. आज सगळा मतदानाचा लवाजमा जो आहे, प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. काय वाटतं तुला? म्हणजे जनरली प्रायमरी स्टेपला जर म्हटलं की अंदाज असतो पत्रकारांचा. नवी मुंबई, ठाणे, नवी मुंबई म्हणजे बृहन्मुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिका, पुणे, कल्याण म्हणजे काय परिस्थिती असेल पिंपरी चिंचवडमध्ये, नागपूरमध्ये ऑब्व्हियसली की तिथं भाजप येईल असं एक एकंदर दिसतंय. काय वाटतं तुला या महानगरपालिकेसंदर्भातला अंदाज काय? संतोष, अंदाज आपण जरी या ठिकाणी काही बांधू शकलो नाही तरी पण जेवढं आपण आता अभ्यास केलेला आहे किंवा जेवढं आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यावरनं एक गोष्ट तर नक्कीच येते की सामदाम आणि पैशाच्या जीवावर जर आपण मुंबईपासून सुरुवात करूया, मुंबई महानगरपालिकेपासून आपण सुरुवात करूया, तर सामदाम दंडभेद आणि या सगळ्या गोष्टी जर झाल्या किंवा पैशाचा एकूण वापर या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर आज नक्कीच भाजप आणि शिंदे यांचं ताकद या ठिकाणी तर नक्कीच आहे. पण आपण ज्या पद्धतीनं ही निवडणुकीमध्ये जर पाहिलं, मराठी मतांची जर एकसंगता राहिली आणि काँग्रेस जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पश्चिम मुंबईमध्ये या ठिकाणी जर खूप चांगल्या पद्धतीने चाललं तर मी आजच सांगतो की काँग्रेस आणि शिवसेना, उभाटा आणि मनसे हे निवडणुकीनंतर एकत्र येतील आणि ते सत्ता स्थापन करू शकतील अशी देखील परिस्थिती आहे. त्यानंतर ठाणे हा शिवसेना भाजपकडेच राहील, कल्याण डोंबिवली जी आहे ती शिवसेना भाजपकडेच राहील. त्याचबरोबर आपण जर नवी मुंबई पाहिली तर नवी मुंबई देखील कदाचित अतिशयोक्ती नाही पण एकनाथ शिंदे हे जे नवी मुंबईवर वर्चस्व करतील की काय अशी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी तुम्ही मीरा भाईंदरला गेला तर तिथे भाजप आणि शिवसेनेची सत्ता राहील पण भाजप अग्रेसर राहील. नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपाच्या बरोबरीनं म्हणजे मी आता परवा नाशिकमध्ये होतो, लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बाहेरचा माणूस नकोच आहे. ही जर भूमिका कायमस्वरूपी झाली तर कदाचित एकनाथ शिंदेना देखील या ठिकाणी वरचढ एकनाथ शिंदे वरचढ होऊ शकतील असं चित्र देखील नाशिकमध्ये आहे. तुम्ही पुण्याला जर गेलात, पिंपरी चिंचवडला गेलात तर तिथे भाजपाबरोबर राष्ट्रवादी नंतर निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतील आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता जी आहे ती दोन्ही महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणी येऊ शकेल. औरंगाबादमध्ये कदाचित तिरंगी निवडणूक होऊ शकेल. त्यानंतर कोण कोणासोबत जाईल हे औरंगाबादचं चित्र जे आहे ते नंतर या ठिकाणी नागपूर काँग्रेस आणि भाजपा त्या ठिकाणी वरचढ राहील
आणि नांदेड देखील भाजपाकडे राहील. बरोबर. याच्यात अजून एक नाशिकचा उल्लेख केला, नाशिक महानगरपालिकेमध्ये म्हणजे काही पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की भाजपसाठी खूप सोपी निवडणूक होती म्हणजे सुरुवातीच्या, मग नंतर गिरीश महाजनांमध्ये अवघड झाली असं बी बोललं जातं. म्हणून गिरीश महाजन हा एक जरी संकट मोचक जरी असले, तिथं मात्र नाशिकमध्ये संकट भाजपसाठी आहे आणि कुंभमेळा आहे. एक गोष्ट कधीही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखादी गोष्ट वारंवार आता आता तुम्ही जळगावच्या आहात, बरोबर. जळगावमध्ये येऊन दुसऱ्या जिल्ह्यातला म्हणजे तुमच्या जवळचा बुलढाण्यातला कोणी माणूस घेऊन निवडणूक ताब्यात घेत असेल की कायमस्वरूपी प्रशासनावर वर्चस्व निर्माण करत असेल, प्रशासनावर नाही तर राजकीय नेत्यांवर वर्चस्व निर्माण करत असेल, तर नक्कीच हे कोणालाही पसंत पडत नाही. एक वेळा तुम्ही अधिकार क्षेत्रात असाल आणि तुमची ताकद असेल आणि त्यामुळे तुम्ही वापरत असाल तर नक्कीच आहे. पण ज्या वेळा तुमची भीतीच संपून जाईल त्यावेळेस सगळे लोक एकत्र येऊन त्या माणसाला धडा शिकवतात. हे राजकारणातलं नाही, सजीव सृष्टीचं एक लक्षण आहे. जो बाहेरचा माणूस आला तर तो आपल्या वर्तुळात नकोच, ही जी भूमिका सजीव सृष्टीमध्ये आहे तीच नाशिकमध्ये देखील आहे. त्यामुळे कदाचित नाशिकचं सगळं सुज्ञ मतदारांचं म्हणणं आहे की आपण कोणालाही मतदान करण्यापेक्षा यावेळेस एकनाथ शिंदेना चा जो शिवसेना आहे त्याला एकदा प्रयत्न करून बघूया असं देखील जे आहे परवा जे म्हणजे हा एक राग आहे. म्हणजे एकनाथ शिंदे त्या ठिकाणी चालत असतील किती चालतील हे माहिती नाही, पण लोकांच्या बोलण्यातून की बाबा हे नको, एकनाथ शिंदे एक वेळा चालतील पण हे नको, ही जी भूमिका आहे ती या ज्या प्रश्नावर नाही त्याच प्रश्नावर येते. पण नक्कीच कुंभमेळा पुढे आहे त्यामुळे मोठा जोर जो आहे तो भाजपा या ठिकाणी नक्कीच लावेल आणि ही महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेल. पण एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये नक्कीच रस्सीखेच होईल हे स्पष्ट आहे. निश्चितच. धन्यवाद प्रफुल्लजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिलाय आणि मतदान आहे 15 तारखेला. सर्व मतदारांनी सकाळी आपलं मतदान करावं आणि भरघोस मतदान करा. आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. कोणीही घरी न राहता आपलं एक मत खूप महत्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदान जावा हेच मॅक्स महाराष्ट्र आवाहन करते. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.